जागावाटप हळूहळू होत आहेत. 20 मेला निवडणूक नाशिकची आहे, त्यामुळे अजून वेळ आहे. 5 टप्प्यात निवडणुका आहेत, त्यामुळे हळूहळू होत आहे. काही ठिकाणी खूप वेळ आहे. विरोध करा, पण बोलताना जपून बोला. लोक ठरवतील कोण काम करतात, कोण नाही. असं आहे की हळूहळू होत आहे जागा वाटप. आता अगदी नाशिकचं जरी आपण म्हटलं तर आता आपली निवडणूक किती तारखेला आहे? 20 मेला आहे आणि काय ते 26 एप्रिलला फॉर्म भरायचे. 24-26 काहीतरी, बरोबर. मग आता किती महिने अख्खा आपले मार्च आहे, परत हे आहे. आता 5 टप्प्यामध्ये ही निवडणूक असल्यामुळे जसजसं हळूहळू हळूहळू हळू ते एक विभाग जे आहेत ते घेत आहेत आणि जे त्यांना जिथे वाटत आहेत किंवा आता हे 100% यांचे नाव डिक्लेअर करायचे ते करतात. काही ठिकाणी चर्चा होते आहे. तर ही प्रक्रिया चालू राहील ना, आणखी महिनाभर सुद्धा चालू शकते. कारण 26 एप्रिलला फॉर्म भरायचे आहेत आपल्या नाशिकचे, दिंडोरीचे, मुंबईचे. जेवढी शक्ती, जसं आता इंडियामध्ये कितीतरी पक्ष जोडलेले आहेत, तसं आता महायुतीमध्ये सुद्धा वेगवेगळे पक्ष जोडण्याची प्रक्रिया चालूच राहील. तिथे साऊथमध्ये सुद्धा जसे चंद्रबाबू आहेत, इतर आणखीन कोण कोण आहेत, हे प्रयत्न सुरू राहणार. आणि राज ठाकरे आल्यामुळे निश्चितपणे जे आहे शक्ती वाढेल. कमी काय होणार नाही महायुतीचे. पण ते संबंध जे आता जे प्रस्थापित होते ते विधानसभेला उपयोगी पडतील, महानगरपालिकेला उपयोगी पडतील. त्या दृष्टीनं ते येत असतील आणि त्यांना बरोबर ते ठेवत असतील महायुतीचे हे शीर्षस्थ नेते, तर ही चांगली गोष्ट आहे. आता हा खरं म्हणजे याच्यावर भाष्य करणं आम्ही योग्य होणार नाही. परंतु हे असं दिसतं आहे की अजितदादाचे बरेचसे सर्व नातेवाईक, भाऊ वगैरे जे आहेत, अजितदादाच्या विरोधात उभे राहील. माझं एवढंच म्हणणं आहे त्या सगळ्यांना की ठीक आहे, तुम्हाला अजितदादाला विरोध करायचा करा. कुणीतरी विरोध करतंच, कुणीही उभं राहिलं तरी कुणीतरी विरोध करतंच, करा. परंतु भाषेवर थोडंसं जरा नियंत्रण ठेवलं तर बरं होईल. शेवटी आज राजकारणात तुम्ही एकमेकाच्या विरुद्ध उभे राहिलात तरी तुमचं रक्ताचं नातं काय हे काही तुटत नाही. आज ना उद्या जे आहे हे परत तुम्हाला कुटुंब म्हणून एकत्र कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये यावंच लागणार आहे, चर्चा करावी लागणार आहे, एकमेकाचं तोंड बघावंच लागणार आहे. त्यामुळे ही रक्ताची नाती काही तुटत नाही. अगदी आता अलीकडे कितीतरी भांडण झालं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. तर उद्धवजीचं काही अडचण निर्माण झाली तर राज ठाकरे जातात. राज ठाकरेकडे काय झालं काय तर ताबडतोब उद्धवजी फोन करतात, काय झालं. त्यामुळे रक्ताची ही नाती असतात. तर हे लक्षात ठेवूनच जे आहेत ही वक्तव्य केली पाहिजेत, असं माझं मत आहे. नाही, असं आहे की हळूहळू होत आहे जागा वाटप. आता अगदी नाशिकचं जरी आपण म्हटलं तर आता आपली निवडणूक किती तारखेला आहे? 20 मेला आहे आणि काय ते 26 एप्रिलला फॉर्म भरायचे. 24-26 काहीतरी, बरोबर. मग आता किती महिने अख्खा आपले मार्च आहे, परत हे आहे. आता 5 टप्प्यामध्ये ही निवडणूक असल्यामुळे जसजसं हळूहळू हळूहळू हळू ते एक विभाग जे आहेत ते घेत आहेत आणि जे त्यांना जिथे वाटत आहेत किंवा आता हे 100% यांचे नाव डिक्लेअर करायचे ते करतात. काही ठिकाणी चर्चा होते आहे. तर ही प्रक्रिया चालू राहील ना, आणखी महिनाभर सुद्धा चालू शकते. कारण 26 एप्रिलला फॉर्म भरायचे आहेत आपल्या नाशिकचे, दिंडोरीचे, मुंबईचे. ठीक आहे, आता भाजपचे कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते असं म्हणत असतील, तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे, की 10 वर्षामध्ये हेमंत गुडसेंनी काही केलं नाही म्हणून जागा त्यांना द्यावी. तर ते तपास होईलच ना त्याचा. खरोखरच लोकांमध्ये लोकमत काय आहे. आजकाल या अनेक गोष्टी ज्या आहेत तुम्हाला कल्पना नाही, हे सर्वे घेतले जातात वेगवेगळे. 1, 2, 3, 4 दिवसाला वेगवेगळे सर्वे येत असतात आणि मग त्याच्या सगळ्याचा गोषवारा घेऊन कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून परत तर जे आहे SIT डिपार्टमेंट वगैरे जे असते, इंटेलिजन्स असतो त्यांचा, परत भाजपसारख्या जे आहेत त्यांच्याबरोबर इतर सुद्धा अनेक संस्था आहेत की त्या तळागाळामध्ये अतिशय शांतपणे काम करत असतात. त्या सगळ्यांकडून ज्या ह्या सगळ्या गोष्टीचा गोषवारा घेऊन नंतर ते ठरवतील ना. आता प्रत्येक जण जो आहे ना, आता वेगवेगळं जे आहे, एकदा राजकीय या आखाड्यामध्ये उतरल्यानंतर
जसं आता सगळ्याच ठिकाणी जे आहे डिटोरेशन सुरू आहे, सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे ते मेडिकलमध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, आणखी कशात असं, तसं ते राजकारणामध्ये आहे आणि निवडणुकीमध्ये सुद्धा पूर्वीची भाषणं, आताची भाषणं याच्यामध्ये फार फरक पडायला लागलेला आहे. अपप्रवृत्ती काय म्हणेल, कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल. पण आता काय करायचं, जोपर्यंत जे आहे असं काही भाष्य कोणी करत नाही की ज्याच्यावर निवडणूक आयोग आक्षेप घेत नाही, तोपर्यंत हे अशा प्रकारचे शब्द वापरले जात आहेत. परंतु शेवटी जे आहे लोक ठरवतात चांगली प्रवृत्ती, अपप्रवृत्ती, कोण काम उपयोगी पडतं त्यांची कामं कोण करत आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत जे आहे, उशिरापर्यंत जे आहे, कोण धावतं त्यांच्या कामासाठी, विकासासाठी, हे सगळे जग पाहत आहे. आणि लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची इतर त्यांची तुमची भाष्य होतात त्याच्यापेक्षा आपल्याला जवळचं कोणाला आपण अप्रोच होऊ शकतो, कोण आपली कामं करू शकतो, हे पण लोक पाहत असतात. आणि दुसरं म्हणजे असं की मुख्यतः ही लढाई जी आहे, ही महायुती जी आहे त्यांचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार नक्की आहे, ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब. त्यामुळे मोदी साहेबांसाठी काम करण्यासाठी महायुतीमध्ये जे जे लोक आहेत त्यांना काम करावंच लागेल. आणि त्यामुळं त्याने जे आपल्या भाषेवर थोडंसं नाराजगी व्यक्त करणं तेवढं ठीक आहे, पण भाषेवर थोडंसं मला असं वाटतं की कंट्रोल आपण केला पाहिजे.